हे नंदी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नाही तर गणपतीच्या मंदिराबाहेर आहे, पण त्यामागे एक स्टोरी आहे. प्रत्येक मंदिराची गोष्ट दगडातच कोरलेली असावी हे गरजेचं नाही. काही गोष्टी या मातीच्या वासात, वाऱ्याच्या झुळकीत, शांततेच्या गाभाऱ्यात आणि लोकांच्या श्रद्धेत जडलेल्या असतात. असंच एक मंदिर खाणगावमध्ये पण आहे. निफाडमधलं हे मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की ही मूर्ती इथे स्थापन होणार नव्हती, ती दुसरीकडे कुठेतरी स्थापन होणार होती. पण खूप वर्षांपूर्वी बैलगाडीतून मूर्ती वाहत इथेपर्यंत आणली होती आणि जेव्हा ती आणली तेव्हा नदीला खूप जास्त पूर होता. तर मग त्या पुरामधून वाहून आणताना ही मूर्ती इतकी जड असल्यामुळे त्या बैलगाडीचे बैल इतके थकले की त्यांनी इथेच प्राण सोडला. तर मग तो जो वाहक होता, जो ही मूर्ती घेऊन जात होता, त्याला स्वप्नामध्ये गणपती आले की ते म्हणाले की त्या बैलांनी माझ्यामुळे इथे प्राण सोडलेला आहे, तर माझी पण स्थापना आता इथेच होईल. आणि त्यामुळेच गणपतीच्या मंदिराबाहेर त्या 2 बैलांच्या मूर्त्या केलेल्या आहेत. पूर्ण चारही बाजूंनी शेत आहे या मंदिराला आणि समोरून थोडंसं पुढे गेलं का गोदावरी नदी दिसते. ही आपली गोदावरी नदी. या वावरात पाणी साचलं, तिथून काढून द्यायला असा पाईप लावलेला आहे. तिथून ते खालच्या वावरात जाईल आणि तिथून नदीत निघून जाईल. जेव्हा खूप पाऊस होतो आणि जमिनी अशा उतारावर राहता आणि समोर नदी आहे, तर मग ते पाणी काढून द्यायला असे जुगाड करावे लागतात. इथे शांत बसल्यावर जाणवतं की यांचा प्रवास इथे थांबला नाही तर अजरामर झाला.